लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा होऊ शकतात। मात्र याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही। पूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आलेली आहे। पाहू शकता की लाडकी बहीण योजना जुलै इन्स्टॉलमेंट तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आणि या तारखेपूर्वी खात्यात जमा होणार जुलैचा हप्ता आणि लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा आहेच। आणि साधारणतः ही 11 तारखेची बातमी आहे। 11 तारखेला जी मंत्रिमंडळ बैठक झाली याच्यामध्ये काय नक्की झालं या संदर्भातली बातमी सध्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याची जो हप्ता आहे तर या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। 15 ऑगस्टपर्यंत यांनी देखील सांगितलेलं आहे की 15 ऑगस्टपर्यंत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण मग हा हप्ता आहे 15 ऑगस्टपर्यंत नक्की जमा होणार का, तर असा प्रश्न सर्वच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे। आणि या संदर्भात मोठी खुलासादायक जी बातमी आहे ती खात्रीशीर सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। अशा प्रकारची बातमी समोर आलेली आहे। साधारणतः 11 ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रिमंडळ बैठक झाली आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडक्या बहिणींचा प्रश्न उपस्थित झालेला होता। याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा प्रश्न उपस्थित झालेला होता। यामध्ये लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता वितरणाचा निर्णय तसेच लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे हप्ते 3,000 रुपये एकत्रित देण्यासंदर्भात विषय समोर आलेला होता। परंतु या विषयावर अजून अंतिम निर्णय सदरच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेला नसल्यामुळे लक्षात घ्या अशी बातमी समोर आलेली आहे। तर याच्यामुळेच बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा लाडक्या बहिणींचा अंतिम निर्णय झाला नसल्यामुळे लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाचा जी.आर असेल किंवा काल जे 8 निर्णय आले या संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्णय आलेले नाहीत। त्याचबरोबर लाडकी बहीण योजना सोडून इतर शेतकरी बांधव असतील किंवा इतर विभाग असतील यांच्या संदर्भात 8 महत्त्वाचे निर्णय काल तुम्ही पाहिले असतील। तर अपेक्षित होतं की साधारणतः अतिशय विलंब झालेला होता। साधारणतः आता 12 तारीख उजाडलेली आहे, काल 11 तारीख होती। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाचा प्रश्न सार्वत्रिक जी मंत्रिमंडळ बैठक होती याच्यामध्ये होणं गरजेचं होतं आणि हप्ते वितरणाचा मार्ग अपेक्षित होतं की यामध्ये शासकीय मान्यता मिळून कमीत कमी जुलैचा हप्ता किंवा लक्षात घ्या 2 हप्ते तरी एकत्रित हप्ता वितरण लक्षात घ्या होणं गरजेचं होतं। परंतु लक्षात घ्या अजून 1 किंवा 2 हप्ते वितरणासंदर्भात शासकीय निर्णय अद्याप झालेला नाही। त्यामुळे शासन लाडक्या बहिणीसाठी योग्य तो निर्णय घेण्यासाठी तत्पर आहे आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये 1,67,00,000 आसपास लाडक्या बहिणींची संख्या आहे। त्यामुळे लक्षात घ्या 11 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 8 निर्णयांबरोबर लाडक्या बहिणींचा 2 जे हप्ते आहेत तर ह्या हप्ते वितरणाचा निर्णय झालेला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनी 15 ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी अशा प्रकारची बातमी समोर येत आहे। आणि जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणारच आहे। त्याचबरोबर ऑगस्टचा हप्ता देखील रक्षाबंधन स्वरूपात गिफ्ट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। साधारणतः लक्षात घ्या की लाडक्या बहिणींसाठी जो शासन निर्णय आहे तो लवकरच शासनामार्फत घेण्यात येईल अशा प्रकारची ही बातमी आहे। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे। 15 ऑगस्टसाठी आता 2 ते 3च दिवस बाकी आहेत। त्यामुळे या दिवसांमध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे आणि जेवढा उशीर हप्ते वितरणासाठी होईल तेवढे 2 हप्ते मिळण्याची शक्यता लाडक्या बहिणींसाठी जास्तीत जास्त असणार आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। अजून हप्ते वितरणाचा जी.आर नाही आहे, हप्ते वितरणाची घोषणा नाही आहे। लवकरच या संदर्भातला निर्णय घेण्यात येणार आहे। साधारणतः मंत्रिमंडळ जी बैठक झाली याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा प्रश्न उपस्थित झाला होता परंतु अंतिम निर्णय झालेला नाही। तर पुढील काही दिवसांमध्ये कुठल्याही वेळी हप्ते वितरणाचा निर्णय होऊ शकतो। जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना येणारच आहे। आता प्रश्न फक्त ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणाचा राहिलेला आहे। कुठल्याही प्रकारचा जी.आर प्रसिद्ध न होता हप्ते येणार नाही आहेत। त्यामुळे प्रतीक्षा करायच्या लाडक्या बहिणींना लक्षात घ्या ज्या बहिणी पात्र आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणींना ही खुशखबर लवकरच मिळणार आहे। अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।